श्रीमंत लोक आणखीन श्रीमंत का होतात आणि गरीब लोक आणखीन गरीब का होत जातात? ह्याचं उत्तर खूप सोपं आहे आणि याच्यामध्ये मोठी संपत्ती उभारण्याचा सिक्रेट लपलेला आहे. मुकेश अंबानी किंवा इलॉन मस्क यांच्या संपत्तीमध्ये दरवर्षी अब्जावधी रुपयांमध्ये वाढ होती आणि त्याच वेळेस एक सामान्य नोकरी करणारा माणूस 10% पगारवाढीसाठी झगडतो. ह्याचं एकच कारण आहे, पैसाच पैसे कमवतो. म्हणूनच एक सामान्य माणसासाठी पहिले 1 करोड बनवणे आयुष्य बदलून टाकते. मला माहीत आहे की 1 करोड पर्यंत पोहोचणे कठीण आहे, पण एकदा तुम्ही त्या टप्प्यावर पोहोचलात की सगळं बदलतं. तुमचे पैसे अधिक वेगाने वाढायला लागतात. पुढे 5 करोड, 10 करोड आणि अगदी 100 करोड सुद्धा जे आज स्वप्नासारखे वाटते ते हळूहळू सोपे वाटायला लागते. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 कारणे सांगणार आहे की 1 करोड नंतर संपत्ती वेगाने का वाढती आणि 2 स्ट्रॅटेजीज ज्या तुम्हाला तुमच्या पहिल्या 1 करोडवर लवकर पोहोचायला मदत करतील. पहिले कारण आहे वेल्थ मल्टिप्लायर इफेक्ट. थोडा विचार करा, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा SIP सुरू केली होती तेव्हा कसं वाटत होतं? रिटर्न्स खूप जास्त वाटत नव्हते, बरोबर? पण याचं कारण खूप सरळ आहे. समजा तुम्ही 10,000 रुपये महिन्याची SIP 1 वर्षापूर्वी सुरू केली. आज त्या SIP ची किंमत 14% ॲन्युअल रिटर्नवर जवळजवळ 1,30,000 रुपये असेल, जो भारतीय शेअर मार्केटचा ॲव्हरेज परतावा आहे. पण विचार करा, तुम्ही 12 महिन्यात 1,20,000 रुपये गुंतवले आणि 1 वर्षानंतर फक्त 9,500 रुपयांची वाढ दिसली. हे बघितल्यावर खूप मोठा फरक वाटत नाही, पण आता 1 करोडचा पोर्टफोलिओमध्ये 14% वाढ म्हणजे किती? 14 लाख रुपये फक्त एकाच वर्षात. इथे महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमच्या 1 लाखनी 14,000 कमवण्यासाठी लागणारी मेहनत आणि तुमच्या 1 करोडनी 14 लाख कमवण्यासाठी लागणारी मेहनत दोन्ही सारखीच आहे. फरक फक्त इन्व्हेस्टेड अमाऊंटमध्ये आहे. म्हणून सुरुवातीला जास्त रिटर्न मिळूनही ॲक्च्युअल अमाऊंटमध्ये मोठा फरक दिसत नाही, पण जशी इन्व्हेस्टमेंट वाढते तशी ग्रोथ मोठी होत जाते. तीच 10,000ची SIP 5 वर्षांनंतर 10% ॲन्युअल स्टेपअपनी 10,30,000 पर्यंत पोहोचते आणि 6व्या वर्षी जरी मार्केट 10% वाढलं तरी तुम्हाला 1 लाखपेक्षा जास्त रिटर्न मिळतो, जो पहिल्या वर्षाच्या 9,500 पेक्षा खूप जास्त आहे. दुसरे कारण आहे कंपाऊंड इंटरेस्टची जादू. 10,000 रुपये महिन्याची SIP, 14% ॲन्युअल रिटर्न आणि 10% ॲन्युअल स्टेपअप सोबत पहिला 1 करोड साधारण 15 वर्षात तयार होतो. पण इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर वेल्थ खूप जास्त वेगाने वाढायला लागते. 2रा करोड बनायला फक्त पुढील 4 वर्ष लागतात आणि 3रा करोड तर पुढील 2 वर्षातच तयार होतो. त्यानंतर पुढील 5 वर्षात हे 3 करोड वाढून 6.5 करोड होतात आणि त्याच्यानंतर केवळ 3 वर्षात हा पोर्टफोलिओ 10 करोडच्या पुढे निघून जातो. आता इथे खरा ट्विस्ट आहे, हे 10 करोड 100 करोड व्हायला फक्त अजून 15 वर्ष लागतात. म्हणजे पहिला 1 करोड बनायला जितका वेळ लागला तितक्याच वेळात 10 करोडचे 100 करोड होतात. हेच कंपाऊंडिंगची खरी जादू आहे. जशी जशी वेळ वाढत जाते तशी तशी तुमची वेल्थ एक्सपोनेन्शियल स्पीडने ग्रो होते. तिसरे कारण आहे, तुम्ही झोपताना सुद्धा तुमचे पैसे अजून पैसे कमवतात. हे वाक्य खूप वेळा ऐकायला मिळतं आणि ते खरं आहे. तुमचा 1 करोडचा पोर्टफोलिओ जरी 10% वाढला तरी तुम्हाला 1 वर्षात 10 लाख मिळतात. समजा तुमची सॅलरी 30 लाख वर्षाची आहे तरी तुम्हाला इन्व्हेस्टमेंटमधून मिळणारे 10 लाख म्हणजे तुम्ही काही न करता सॅलरीच्या 30% रक्कम कमवली. 30 लाख कमवण्यासाठी तुम्ही दररोज 8 ते 10 तास काम करता, पण पोर्टफोलिओ ग्रो होण्यासाठी फक्त इन्व्हेस्टेड राहणे गरजेचे असते. आणि एक दिवस असा येईल की तुमचा पोर्टफोलिओमध्ये एका वर्षात तुमच्या सॅलरीपेक्षा जास्त वाढ होईल. आज हे स्वप्नासारखे वाटते, पण हे कम्प्लिटली पॉसिबल आहे. आणि इथे टॅक्सेशनचा पण मोठा फायदा होतो. जॉब इन्कमवर 30% पर्यंत टॅक्स लागतो, पण म्युच्युअल फंड्समध्ये जोपर्यंत तुम्ही सेल करत नाही तोपर्यंत टॅक्स नाही आणि सेल केल्यावर लॉंग टर्म कॅपिटल गेन्सवर फक्त 12.5% टॅक्स लागतो. चौथे कारण आहे, तुम्ही मानसिकरित्या स्ट्रॉंग झाले आहात. हे थोडं फिलॉसॉफिकल वाटतं, पण खूप इम्पॉर्टंट आहे. 1 करोडपर्यंत पोहोचणे एक मोठा माइलस्टोन आहे. 25,000 महिन्याची SIP आणि 10% स्टेपअप सोबत सुद्धा याला 10 वर्षापेक्षा जास्त वेळ लागतो. हा प्रवास तुम्हाला डिसिप्लिन, पेशन्स आणि स्ट्रॉंग माइंडसेट देतो. आजकाल EMI घेऊन खर्च करणे खूप सोपे झाले आहे. जाहिराती तुम्हाला नुसतं खर्च करायला पुश करतात. त्यातून पण रेग्युलरली इन्व्हेस्ट करणे आणि स्टेपअप मेंटेन करणे हे मेंटली खूप कठीण आहे.
पण जेव्हा तुम्ही 1 करोडवर पोहोचता तेव्हा तुम्ही मार्केटचे सगळे फेजेस पाहिले असतात, क्रॅश, बुल रन आणि साईडवेज मार्केट. म्हणून तुम्ही मेंटली खूप स्ट्रॉंग झालेले असता आणि पुढे इन्व्हेस्ट करणे तुमच्यासाठी कंपॅरेटिव्हली सोपे होते. चला आता आपण लवकरात लवकर 1 करोड बनवण्यासाठी स्ट्रॅटेजी बघू. पहिली स्ट्रॅटेजी आहे जास्तीत जास्त गुंतवा. एक गोष्ट लक्षात ठेवा, बहुतेक लोक अंडर इन्व्हेस्टेड असतात. जर कोणाकडे 25,000 सेव्हिंग्स असेल तर तो फक्त 10,000 इन्व्हेस्ट करतो. जर 50,000 असेल तर फक्त 20,000 इन्व्हेस्ट करतो. हे बदलण्याची गरज आहे. जास्तीत जास्त इन्व्हेस्ट करा. छोटा फरक सुद्धा मोठा इम्पॅक्ट करतो. म्हणून फक्त इमर्जन्सी फंड आणि शॉर्ट टर्म गोल्डसाठी पैसे वेगळे ठेवा आणि बाकी सगळे पैसे इन्व्हेस्ट करा. दुसरी स्ट्रॅटेजी आहे सतत शिका, सतत वाढवा. चार्ली मंगर, वॉरेन बफेट यांचे राईट हँड यांनी 2 महत्त्वाचे विचार सांगितलेले आहेत. पहिला, मला आजपर्यंत एकही असा यशस्वी माणूस दिसला नाही जो वाचन करत नाही. आणि दुसरा, जे लोक पुढे जातात ते नेहमी थोडे थोडे शिकत राहतात. म्हणून दुसरी स्ट्रॅटेजी आहे सतत शिकत राहणे. तुमचा फील्ड, नवीन स्किल्स आणि क्युरिओसिटी हे सगळे एक दिवस कनेक्ट होतात. माझं स्वतःचं एक्झाम्पल घ्या. मी खूप सारे फायनान्शियल पॉडकास्ट बघतो, बुक्स वाचतो आणि माझ्या फील्डमध्ये काम करणाऱ्या माझ्या मित्रांसोबत फायनान्सबद्दल बोलत राहतो. आज मी फायनान्स कंटेंट बनवतो. अशा या सगळ्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट झाल्या. तुम्ही जे काही शिकता ते कधी ना कधी तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा देते. शेवटची गोष्ट, 1 करोड आज लांब वाटत असेल पण ते खरोखर शक्य आहे. फक्त डिसिप्लिन राहा, इन्व्हेस्टेड राहा आणि शिकत राहा. जर तुम्ही ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितली असेल तर कमेंटमध्ये डन लिहायला विसरू नका. ह्याने आम्हाला खूप मोटिवेशन मिळतं. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.